श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 13 जानेवारी, वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत शाकंभरी पौर्णिमा. तसेच या पौर्णिमेच्या दिवशी भोगीसुद्धा आलेले आहेत. मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो. असे मानले जाते की मकर संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते. त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो. यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते आणि म्हणून या दिवशी स्वर्गाचे दारे सुद्धा उघडतात असं म्हटलं जातं. यामुळे या दिवशी केलेले पुण्य, दान, उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिकच फलदायी मानले जातात. यावर्षी भोगीच्या दिवशीच ही शाकंभरी पौर्णिमा आलेली आहे. या पौर्णिमेला पौष पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी शाकंभरी नवरात्रीची समाप्ती होते. आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला खूप महत्त्व आहे आणि ही पौर्णिमा वर्षातील पहिलीच आहे. या दिवशी पवित्र नदी स्नान करणे, दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा ही उद्या 13 जानेवारीला असणार आहे. या दिवशी स्नान आणि दानासह भगवान विष्णू, माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची पूजा केल्याने सर्व संकटे आणि पापांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्या जीवनात सुख समृद्धी ही नांदत असते. अशा या पौर्णिमेचा प्रारंभ 13 जानेवारीला सकाळी 5:03 होणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी 14 जानेवारीला पहाटे 3:56 समाप्त होणार आहेत. आणि म्हणून उद्याच्या दिवशीच आपल्याला ही पौष पौर्णिमा जी आहे तर ती साजरी करायची आहे. धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सूर्यदेव आणि चंद्रदेवाची पूजा देखील केली जाते. त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या या भोगीच्या दिवशी तुम्ही भोगी नाही केली तरीही चालेल, पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. पुढील 33 वर्ष धन, धान्य, संपत्ती, पैसा हा कमी पडणार नाहीत. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहेत, कोणत्या वेळेत करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, उद्या शाकंभरी पौर्णिमा आहेत. ही शाकंभरी पौर्णिमा शाकंभरी देवीला समर्पित केली जाते. आता शाकंभरी देवी ही दुसरी तिसरी कोणीही नसून आई जगदंबेचाच एक अवतार मानला जातो आणि आई जगदंबा म्हणजेच एक अन्नपूर्णा मातेचाच अवतार आहेत. आणि म्हणून या पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा ही अवश्य प्रत्येक घरामध्ये केली जाते. अन्नपूर्णा मातेच्या उपासनेने जीवनात समृद्धी, आरोग्य आणि ऐश्वर्य प्राप्त होते. अन्नाची देवी म्हणजेच माता अन्नपूर्णा भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. माता अन्नपूर्णा यांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी हा एक दिवस जो आहे तर तो खूप विशेष मानला जातो. जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल, कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, सतत घरामध्ये धन, धान्य, संपत्ती, पैसा हा कमी पडत असेल किंवा घरातून अन्नधान्य हे नेहमीच जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल, त्याचबरोबर कुटुंबामध्ये सुख, शांती, समृद्धी नसेल, कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसेल, घरामध्ये सतत आजारपण असेल, तर तुम्ही ही एक वस्तू अन्नपूर्णा मातेला अवश्य अर्पण करा. तर तुम्हाला उद्या या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं. म्हणून अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ, हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. तसेच या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केलं जातं.
म्हणून तुमच्याकडे थोडंसं गंगाजल असेल तर अवश्य अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका, जेणेकरून तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होईल। या वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपले सर्व वाईट कर्म, वाईट भोग, पाप हे नष्ट होतात। यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। सूर्यदेवाला अवश्य जल अर्पण करायचं आहे, कारण उद्या भोगी आहेत आणि म्हणून आपण सूर्यदेवाची पूजा ही करत असतो। यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा ही करून घ्यायची आहेत आणि यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण करायची आहेत। सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचे आहेत। आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे। तामण घ्यायचं आहे, तामणामध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे। यानंतर आपल्याला या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करू शकता किंवा ओम अन्नपूर्णा देव्य नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता। यानंतर मूर्ती ही स्वच्छ पुसून काढायची आहेत। एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिके हळद आणि कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आणि त्यावरती तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे। यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला अखंड अक्षता घ्यायच्या आहेत, ज्याला आपण तांदूळ म्हणतो। फक्त हे तांदूळ घेताना चांगले घ्या, कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका। अखंड अक्षता घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्या उजव्या हाताने 5 बोटांच्या साह्याने आपल्याला हे तांदूळ जे आहे तर ते माता अन्नपूर्णाच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहेत। हे तांदूळ अर्पण करत असताना सुद्धा ओम अन्नपूर्णा देव्य नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। आता हे तांदूळ इतके अर्पण करायचे आहे की त्या अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येतील, एवढे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहेत। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उजव्या हाताच्या करंगळीजवळचं बोट म्हणजेच अनामिका, मधले मोठे बोट आणि अंगठा, तर या 3 बोटांच्या साह्याने सुद्धा हे तांदूळ तुम्ही अर्पण करू शकता। तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू लावायचं आहे। धूप दीप अगरबत्ती वळवून घ्यायचे आहेत। यानंतर आपल्याला या देवीला एक नैवेद्य दाखवायचा आहे, जो की या दिवशी खूप महत्त्वाचा मानला जातो। तो म्हणजे हिरव्या पालेभाज्या। बघा, शाकंभरी देवीला पालेभाज्या फळे जी आहेत तर ती नैवेद्य म्हणून अर्पण केली जातात आणि म्हणून आपल्याला अन्नपूर्णा मातेला ताजे फळं जे असतात तर ती नैवेद्य म्हणून ठेवायची आहेत। त्यामध्ये काकडी जी असते तर ती तुम्हाला अवश्य ठेवायची आहेत। एका ताटामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारच्या भाज्या फळे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत। यानंतर तुम्हाला काय करायचं, ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तुमच्या देवघरामधून उचलायची आहे, तुमच्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जायची आहेत। जिथे तुमचा गॅस आहे तर त्या गॅसपाशी तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि तिथे सुद्धा तुम्हाला अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे, तुमच्या गॅसची पूजा करायची आहे आणि तिथेच या भाज्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत। यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आहेत, घरात सुख शांती समृद्धी नांदावी, त्याचबरोबर खाल्लेल्या अन्नातून बाधा होऊ नये, घरातून अन्नधान्य पैसा हा व्यर्थ जाऊ नये अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत। यानंतर शक्य असेल तर संपूर्ण दिवसभर ही अन्नपूर्णा माता तुमच्या स्वयंपाकघरामध्येच तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायची आहेत। ईशान्य किंवा उत्तर कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकता। आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे। या पालेभाज्या फळे जे असेल तर तुम्ही ते घरामध्ये खायला वापरू शकता। अन्नपूर्णा मातेची मूर्ती ज्या वाटीमध्ये तुम्ही नेहमी देवघरामध्ये ठेवता, आपण जे तांदूळ अन्नपूर्णा मातेला अर्पण केले आहेत त्यातले थोडेसे तांदूळ तुम्हाला तांदळाच्या डब्यात टाकायचे आहेत। बाकीचे तांदूळ जे आहेत तर त्या वाटीमध्ये ठेवून त्यामध्ये अन्नपूर्णा माता जी आहेत तर ती तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला नेहमीच्या जाग्यावरती ठेवून द्यायच्या आहेत। आता अन्नपूर्णा माता अगोदर तांदळामध्ये ठेवली असते तर ते तांदूळ तुम्ही काय करायचे आहेत तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि त्यातले थोडेसे तांदूळ हे तुम्हाला भात शिजवताना भातामध्ये टाकायचे आहेत।
तर अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण करायची आहेत। आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा माता ही खूप महत्त्वाची मानली जाते आणि म्हणून बघा, जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा मुलगी माहेराहून सासरी जाते, तेव्हा सासरी जाताना मुलीला अन्नपूर्णा माता आणि गणपती बाप्पांची मूर्ती दिली जाते। कारण मुलगी ज्या पण घरामध्ये जाईल त्या घरात अन्नपूर्णा मातेच्या रूपात जाईल। तिच्या कृपेने घरामध्ये धनधान्य संपत्ती ही कधीही कमी पडू नये यासाठी आई वडील त्या मुलीला सासरी पाठवताना तिच्यासोबत अन्नपूर्णा मातेची मूर्ती देत असतात आणि म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये ही मूर्ती असतेच। त्यामुळे उद्याच्या दिवशी सर्वांनी हा उपाय अवश्य करा। जर तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेलच तर तुम्ही एक सुपारी घेऊ शकता। सुपारीच्या रूपामध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेची पूजा ही करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।